शृंगार आणि महिलांचे फार अतूट नाते आहे. त्यात आता लग्नसराईचा सीझन सुरू आहे, त्यामुळे महिला आपल्या सौंदर्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. महिलांच्या सौंदर्यात भर घालतात ते म्हणजे त्यांचे लांब केस. पण हिवाळ्यात केसात कोंडा होतो आणि त्याचबरोबर केस गळतीसुद्धा सुरू होते. तेव्हा आपण घरगुती अनेक उपाय करायला बघतो. पण केसांसाठी घरगुती उपाय करणे खरंच योग्य आहे का? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर अनुराधा टाकरखेडे, त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ. हिवाळ्यामध्ये ज्यावेळेला आपल्या त्वचेमध्ये कोंडा होतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती इलाज करणं टाळायला पाहिजे. बरेचसे हेअर मास्क बाजारात उपलब्ध आहे. त्यानंतर आपण घरी ॲलोवेरा किंवा बरेच लोक अंडे लावतात, बरेच लोक दही लावतात केसांना. तर हे सगळे प्राणीज पदार्थ असतात. याचे थोडे जरी सेडिमेंट केसांच्या मुळाशी राहून गेले तर केसांच्या मुळाशी परत फंगल इन्फेक्शन होऊन कोंड्याचा त्रास परत वाढतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे घरगुती उपाय टाळायला पाहिजे. त्यानंतर बऱ्याचशा जणांना वाटतं की तेल लावलं की आपल्या डोक्यातला कोंडा निघून जाईल. तर तेलाने काय होतं की आपल्या डोक्यातलं फंगस परत त्या फंगसला खाद्य मिळतं आणि ते परत रिग्रो होतं. त्याच्यामुळं तेल पण थोडं अवॉइडच करायला पाहिजे. जर तुम्हाला तेल लावायचं असेल, स्काल्प खूप जास्त ड्राय वाटत असेल तर केस धुवायच्या अर्धा तास आधी साधं तुम्ही खोबऱ्याचं तेल लावू शकता. त्या खोबऱ्याच्या तेलाला गरम वगैरे करायची काहीच गरज नसते. केसात कोंडा झाल्यानंतर घरगुती उपाय करणे योग्य की अयोग्य हे आज आपण त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेतले. कोंड्यासाठी घरगुती उपाय करणे टाळले पाहिजे. दही, लिंबू, अंडी हे सर्व पदार्थ जेव्हा आपण केसांना लावतो, पण काही वेळा केस धुतल्यानंतर सुद्धा या पदार्थाचे काही कण केसांच्या मुळाशी राहून जातात. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होते आणि केसातील कोंडा आणखी वाढतो. त्यामुळे केसातील कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी. लोकल 18 अमरावती.